नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला मोसंबी यामध्ये छाटणी कशा पद्धतीने करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, हा जो महिना आहे हा मार्च आहे। मार्च महिन्यामध्ये आपल्याला ही एक डेव्हलप म्हणजे विकसित जी झाडाची छाटणी आहे ती कशा प्रकारे करायला पाहिजे आणि याच महिन्यामध्ये का करावी याची काही कारणं आहेत, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता या ठिकाणी अतिरिक्त झाडाला फ्लोरिंग आणि बारीक बारीक मोसंबी म्हणजे हरभऱ्या टाईप आलेली आहे। तर हे उन्हाळ्यामध्ये यामध्ये आपण जर छाटणी केली तर पुढच्या वर्षी जो बाग दिसतो तुम्हाला, हा न्यू शिलार मोसंबीचा आहे। याला 3 वर्षाचा आहे, कारण आपल्याला पुढच्या वर्षी चौथ्या वर्षीपासून याला फळं घ्यायची आहेत। म्हणून आपल्याला ही एक याची कटिंग छाटणी करायची। तर ही छाटणी याच्यामुळं करायची या दिवसामध्ये की हे जे फळं लागणारे इथं हे आपल्याला कट केले तर या फळाच्या माध्यमामधून आपली जी ब्रँच जे शाखा आहेत, हे जे खोड आहे हे रूट अतिशय एकदम मजबूत होईल। त्यासाठी ही छाटणी करायची आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला कटिंग करत असताना हे जे पूर्ण आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे सिकेटरच्या साहाय्यानं। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कारण हे जर आपण कट नाही केलं तर यावर खूप येणारा जो माल आहे हे सगळं जे अन्नद्रव्य हे आपल्या फळाकडे जाईल आणि या फळाकडे गेल्यामुळं ह्या जे शाखा आहेत, ह्या जे ब्रेन्स आहेत, ह्या डेव्हलप होणार नाही। कारण जर डेव्हलप नाही झालं तर पुढच्या वर्षी जो येणारा जो माल आहे, आपल्याला जे बाग धरायचं आहे ते मजबूतीकरण आणि हवा कसल्याही वादळामध्ये कोलमडू नये त्यासाठी आपल्याला ही कटिंग खूप महत्त्वाची या पिरियडमध्ये करणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनीकडे येणाऱ्या आहेत, ज्या लगतच्या ब्रँच आहेत, हे आपल्याला सिकेटरच्या साह्यानं कट करायचे आहेत। हे बघू शकता या ठिकाणी तुम्ही, ह्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण खाली जमिनीकडे टच होणाऱ्या आहेत ह्या काढून टाकायच्या आहेत। आता हे जर आपण नाही काढलं तर या ठिकाणी जे आपल्या जमिनीमधली जे बुरशी आहे ती बुरशी फळावर येऊन फळं डॅमेज व्हायला लागतात। त्यासाठी करणं ही ब्रँच कट करणं ही अतिआवश्यक आहे। अशा प्रकारे जर आपण आपल्या बागामधलं जर व्यवस्थापन उन्हाळ्यामधलं जर केलं तर जो बाग आपल्याला जे फळं देणार आहे त्यासाठी उत्कृष्ट आणि अशा दर्जाचे तुम्हाला फळं पाहायला मिळतात। हे बघू शकता अशा क्वालिटीची। अशा प्रकारे आपण ही उन्हाळ्यामधील जे मार्च महिन्यामधली छाटणी करायला पाहिजे। हा जो या ठिकाणी एक महत्त्वाचा आहे की या ठिकाणी हा बेड आहे, या बेडमुळं आपल्याला पाण्याचं जे ड्रीप टाकलेलं आहे लेटर आहे, छाटणीमुळं झाडाला पाणी कमी लागते आणि पाण्याच्या ज्या दृष्टिकोनातून पाण्याची जे कमतरता झाडाला जाणणार नाही। कारण याच्यावर एवढा जो दिसणारा विस्तार आहे हे कट झाल्यामुळं पाणी कमी लागतं आणि झाड लवकर डेव्हलप होतं आहे। तर शेतकरी मित्रांनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त असे शेतकरी जे मोसंबीवाले बागावाले असतात तिथपर्यंत शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून कितपत त्याचा फायदा होईल। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।